श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्याच्या पूर्ण करो हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते। आज मी तुम्हाला सांगणार आहे आपल्या देवघरामध्ये उतरण का ठेवावी। आता भरपूर जणांना उतरण माहित आहे, कोणाला माहित नाही, ते संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे। आता ती उतरण धातूची कोणत्या धातूची ठेवावी, कोणत्या दिशेला ठेवावी, त्या उतरणमध्ये आपल्याला काय काय भरावं, त्याच्याबद्दल कोणत्या दिशेला ठेवावी ते संपूर्ण माहिती सांगणार आहे। त्यामुळे आणि उतरण आपल्या घरामध्ये का ठेवली जाते हे सुद्धा सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ लास्ट पर्यंत बघायचा आहे। बघा, पूर्वीच्या काळी आपले आजी होती, आजोबा होते, गावाकडे आपण बघितलं असेल तुम्ही, सगळ्याच जण काही शहरामध्ये जन्म झालेला नाही, भरपूर जणांचा गावामध्ये सुद्धा झालेला आहे। तर त्या लोकांना माहित आहे की पूर्वीच्या काळी असं उतरण म्हणजे असं मोठे मोठे मटके असायचे, त्या मटक्यांमध्ये धान्य भरलं जायचं। एक मटकं खाली असायचं, त्याच्या खाली 4-5 त्याच्यावरती 4-5 असे मटके ठेवले जात होते, त्याला उतरण म्हणत होते। ते उतरण का ठेवायचे पूर्वीची लोक, तर त्यावेळेस भरपूर प्रमाणात धान्याचा साठा असायचा। ते धान्याचा साठा म्हणजे भरपूर धान्य असायचं, धन असायचं, असं म्हटलं गेलेलं आहे पूर्वीपासून की ही जर उतरण आपल्या घरामध्ये ठेवली तर आपल्या घरामध्ये कधीच धनधान्याला कमतरता राहत नाही। तर त्या लोकांच्या घरामध्ये कधीच धनधान्याला कमतरता राहत नव्हती। खूप धान्य असायचं, खूप धन असायचं, खूप सुखी होते पूर्वीची लोक। आताच्या लोकांच्या जीवनामध्ये भरपूर आहे, सुविधा आहे, सोय आहे, सुविधा आहे, जीवन सुखमय आहे, पण तरी सुद्धा ती लोक सुखी राहत नाही, ते आजाराने वेचलेले आहे, म्हणजे आजार नेहमी त्या घरामध्ये असतो। तर त्याच्यासाठीच आपल्याला आपल्या धनधान्यामध्ये कशी बरकत यावी, कसं धनधान्य नेहमी आपल्या घरामध्ये शिल्लक राहावं, याच्यासाठी आपल्याला आपल्या घरामध्ये, आपल्या देवघरामध्ये एक उतरण ठेवायचे असते। आता भरपूर जणी उतरण ठेवतात, पण उतरणची प्राणप्रतिष्ठा कशी करायची। बघा, उतरण जी असते ती वंशाची वृद्धीचं प्रतीक सुद्धा मानलं गेलेलं आहे। वंशाच्या वृद्धीचं प्रतीक तर मानलं गेलेलंच आहे, पण उतरण जर आपण आपल्या देवघरामध्ये ठेवली तर ती कधीच खाली ठेवू नये, तिला नेहमी भरून ठेवायची असते। आता मी भरपूर ठिकाणी बघितले की बघा, उतरण जी असते तर बायका एक शो म्हणून देवघरामध्ये ठेवतात, पण शो म्हणून तिला देवघरात ठेवत नाही, तिला नेहमी भरून ठेवावी लागते, तिच्यामध्ये धान्य भरून ठेवावं लागतं। काही ठिकाणी तर बघा प्लास्टिकच्या पिशवीमध्ये गुंडाळून ठेवलेली असते शो म्हणून, पण तिला शो म्हणून घरात ठेवत नाही। उतरण कधीच खाली ठेवत नाही, उतरणमध्ये नेहमी धान्य भरलेलं असावं। का तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी जी अन्नपूर्ण माता आहे, तिचा अखंड वास असतो, तो आपल्या घरामध्ये असतो। त्यामुळे आपल्याला उतरणीमध्ये नेहमी धनधान्य भरूनच ठेवायचं असतं। आता त्याच्यामध्ये आपल्याला कुठलं धान्य भरायचं आहे आणि त्याचे महत्त्व काय आहे ते तुम्हाला आता मी सांगणार आहे। बघा, उतरण घेताना कधी पण तुम्हाला पितळाची किंवा तांब्याचीच घ्यायची आहे। दोन प्रकारची धातूची तुम्हाला उतरण घ्यायची आहे, एक तांब्याची किंवा पितळाची। आणि उतरण घेताना 7 किंवा 5च घ्यायच्या असतात। तर आणि उतरण कधी पण आपल्या देवघरामध्ये आपल्या देवांच्या उजव्या साईडला ठेवायची असते, डाव्या साईडला उतरण ठेवत नाही। देवांचा जो उजवा साईड म्हणजे देवांचा जो उजवा हात आहे, त्या उजव्या हाताला आपल्याला उतरण ठेवायचे असते। तर अशा प्रकारे आपल्याला उतरणची स्थापना करायची असते। आता जर तुम्ही नवे मटके आणलेले असतील तर ते तुम्ही कुठल्या वारी भरावी, तर बघा पौर्णिमेला भरू शकतात, पौर्णिमा असते त्या दिवशी भरायचं, किंवा मंगळवारी, शुक्रवारी, नाही तर असं खूप पवित्र दिवस असतो त्या दिवशी, किंवा गुरुवारच्या दिवशी, अशाच वेळेस आपल्याला त्या उतरणमधलं जे धान्य असतं ते काढून दुसरं आपले जे धान्य असतं, जे आपण त्याच्यात जे भरलेलं असतं ते धान्य काढून आपण आपल्या धान्यामध्ये टाकायचं असतं। का तर आपण जर ते धान्य महिन्यामध्ये 15 दिवसामध्ये आपल्याला असं चेंज करायचं असतं, आणि ते धान्य जर आपल्या याच्यात महिनाभर आपल्या देवघरामध्ये असतं, त्याच्यावर किती मंत्र तंत्र संपूर्ण जे आपण बोललेलं असतं, आपण देवाची पूजा करतो, आराधना करतो, ते संपूर्ण ते धान्यावर पडत असतं। त्याचे जे लहरी आहेत, स्पंदन आहेत, ते चांगले जे ऊर्जा आहे ती संपूर्ण त्या धान्यावर पडत असते, आणि तेच धान्य आपण आपल्या धान्यामध्ये टाकायचं। का तर आपल्या धान्यामध्ये त्याची म्हणजे ते धान्यामुळे आपल्या धान्याची बरकत वाढते, आपलं धान्य कधीच संपत नाही, आपल्या घरामध्ये धनधान्य याचा सदैव अखंड वास असतो। बघा, पूर्वीची काळी जे मोठे मोठे मटके होते, संध्याकाळच्या टायमाला ते मडके उघडून ठेवायचे धान्याचे। का तर अन्नपूर्ण मातेचं त्याच्यावर लक्ष जायला पाहिजे। लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये संध्याकाळच्या टायमाला प्रवेश करते, तर लक्ष्मी मातेला आपल्या घरामध्ये जर धान्य भरलेलं दिसलं तर धान्य असं आपल्या घरामध्ये अखंड राहतं, आणि लक्ष्मी माता त्या घरामध्ये शिरते, असं पूर्वीची लोक म्हणत होती। तर आपल्याला सुद्धा आपल्या घरामध्ये असे मोठे ठेवता नाही आले तर आपल्याला उतरण म्हणून आपण आपल्या देवघरामध्ये ठेवू शकतात। तर आता उतरण ठेवताना तुम्हाला अगोदर सांगितलं, बघा पौर्णिमेला किंवा शुक्रवारी, मंगळवारी, नाही तर एखादा चांगला दिवस असला त्या दिवशी आणायची, तिला स्वच्छ नवी असेल तर स्वच्छ धुवून घ्यायची,
पुसून घ्यायची आणि त्याच्यामध्ये एका पाट घ्यायचं, पाटावर आपल्याला ते एक उतरण म्हणजे ते उतरण जे असतं ते मटके ठेवायचे असतात। आता मटके ठेवताना त्याच्यामध्ये पहिला जो मटका असतो त्याच्यामध्ये आपल्याला हळद भरायची असते। जो सगळ्यात पहिला जो असतो त्याच्यामध्ये हळद भरायची असते। हळद का भरावी तर बघा, हळद ही आरोग्यासाठी ही चांगली आहे आणि हळद ही लक्ष्मी मातेला अत्यंत प्रिय आहे, ती प्रिय आहे आणि हळदीमुळे आजार सुद्धा बरे होतात आणि आरोग्य सुद्धा चांगलं असतं। म्हणून देवाला एक विनंती करायची की मी याच्यामध्ये हळद भरत आहे का तर माझं आरोग्य चांगलं राहावं, माझ्या घरामध्ये सदैव लक्ष्मी मातेचा वास असावा, म्हणून मी ह्या उतरणीमध्ये एका गडूमध्ये मी हळद भरत आहे। अशी पहिले उतरणमध्ये आपल्याला हळद भरायची आहे। आता दुसरी उतरण जी असते ती कुंकवाची भरायची असते। आता कुंकू का भरावा तर आपल्या सौभाग्य अखंड राहण्यासाठी, दीर्घ आयुष्य प्राप्त होण्यासाठी आपल्याला देवाला साकडं घालायचं असतं, विनंती करायची असते की मी याच्यामध्ये कुंकू भरणार आहे तर माझं सौभाग्य अखंड राहू दे, माझं जसं मी तुझ्या याच्यात भरून ठेवलेलं आहे तसं अखंड सौभाग्य राहू दे, मला माझ्या पतीचे पहिले मृत्यू येऊ दे, असं आपल्याला त्या गडूमध्ये कुंकू भरून जी उतरण असते 2 नंबरची ती भरून ठेवायची असते आणि तिची पूजा करायची असते। का तर आपल्या नवऱ्याची दीर्घ आयुष्य प्राप्ती होण्याकरता, आपलं सौभाग्य अखंड राहण्याकरता त्या आणि लक्ष्मी माता सदैव माझ्या घरामध्ये राहण्याकरता। त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, ते 2 नंबरचे जो गडू असतो उतरण त्याच्यामध्ये आपल्याला कुंकू भरायचा असतो। आणि जी 3 नंबरची असते बघा, 3 नंबरची जी असते त्याच्यामध्ये आपल्याला धणे भरायचे असतात। आता मी तुम्हाला 5 याची सांगते तर 5 याच्यामध्ये तिसरी जी असते उतरण ते गडू त्याच्यामध्ये आपल्याला धणे भरायचे असतात। का भरायचे धणे? कारण की धणे हे लक्ष्मीकारक मानले गेलेले आहे, धनकारक मानले गेलेले आहे। कारण की बघा, ज्या दिवशी दिवाळी असते त्या दिवशी धन्यांची पूजन होतं, धनत्रयोदशीच्या दिवशी धनाला खूप मान असतो आणि धणे हे लक्ष्मीकारक मानले गेलेले आहे। धणे हे संध्याकाळच्या टायमाला सुद्धा कोणाला देत नाही, कारण की का तर ते आपले लक्ष्मी म्हणून आपण त्याची पूजा करत असतो आणि ते आपण असं सहजासहजी कुणाला संध्याकाळच्या टायमाला देत नाही। त्यामुळे धने जे असतात आपल्या घरामध्ये सदैव धन धान्य भरून असावं, धनाची वृद्धी व्हावी, धन अखंडित माझ्या घरामध्ये यावं, त्याच्यासाठी आपल्याला तिसऱ्या याच्यामध्ये धणे भरायचे असतात। आणि जो चौथा आहे त्याच्या सांगते, चौथं म्हणजे आपल्याला चौथ्यामध्ये हे भरायचं असतं गहू। आता चौथ्यामध्ये आपल्याला तांदूळ भरायचे असतात। तांदूळ हे लक्ष्मीचे प्रतीक आहे, म्हणजे आपण कुठल्याही शुभ कार्याला तांदळाचा वापर करतो, तांदळाची खीर करतो, काहीतरी पूजा मांडायची असते त्यावेळेस तांदूळ घेतले जातात। तर ते तांदूळ सुद्धा आपल्याला आपल्या चौथ्या याच्यामध्ये आपल्याला तांदूळ भरायचे असतात, कारण की तांदूळ हे सुद्धा लक्ष्मीचं प्रिय वस्तू आहे आणि लक्ष्मी मातेला अत्यंत प्रिय आहे। तर आपल्याला ते तांदूळ सुद्धा आपल्या चौथ्या याच्यामध्ये भरायचे असतात उतरणीमध्ये। आणि जे 5वं आहे ते म्हणजे गहू। गहू का भरावे तर आपल्या घरामध्ये कधीच धनधान्याला म्हणजे जे धन आहे, जे धान्य आहे त्याच्यामध्ये बरकत राहावी। आपल्या घरामध्ये भलेही 5 किलो गहू येत असतील, तुमच्या घरामध्ये 10 किलो येत असतील, पोतेच्या पोते भरलेले असतील, त्या पोत्यांमध्ये त्या धान्यामध्ये कधीच कमतरता भासू नये, वर्षानुवर्ष माझ्या घरामध्ये सदैव धन राहावं, धान्य भरून राहावं त्याच्यामध्ये। त्यामुळे आपल्याला 5व्या याच्यामध्ये आपल्याला गहू भरायचे आहे। आणि 5व्या याच्यात आपल्याला 5व्या याच्यात तुम्ही त्याच्यामध्ये बाजरी भरू शकतात किंवा तुम्ही बाजरी भरू शकतात, नाही तर काहीतरी असं वेगळं भरू शकतात। बघा 5 याचं सांगितलं तुम्हाला। 5 म्हणजे पहिलं हळद आहे, दुसरी कुंकू आहे, तिसरं आपलं धणे आहे, चौथं आपले तांदूळ आहे आणि 5वं म्हणजे गहू आहे। तर अशा प्रकारे जी 5 याची उतरण असते त्याच्यामध्ये आपल्याला अशा प्रकारे धान्य भरायचं आहे, कारण की हे खूप शुभ आहे। आणि असं देवाला विनंती करायची की मी ह्या गडूंमध्ये असं धान्य भरलेलं आहे, अशाच प्रमाणे माझं आयुष्य जाऊ दे, माझ्या आयुष्यामध्ये जसं हे धान्य भरलेलं आहे तसं माझ्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर धन धान्य ऐश्वर वाढू दे आणि ह्या धान्याप्रमाणेच माझं घर खुलून निघू दे, नांदू दे आणि माझ्या घरामध्ये कधीच धान्याची कमतरता भासू नको देऊ, असं देवाला विनंती करायची। ते ज्या वेळेस आपण ते उतरण भरतो त्यावेळेस ती उतरण भरायची, तिला हळदी कुंकू असं लावायचं, पूजा वगैरे करायची। आपल्या देवघराच्या आपल्या देवांच्या उजव्या हाताच्या साईडला आपल्याला ती उतरण ठेवायची आहे। रोज तिचं खाली करायची गरज नाही। तुम्ही 15 दिवसातून, महिन्यामध्ये जेव्हा पौर्णिमा येते, मंगळवार येते किंवा त्यावेळेस तुम्हाला ते उतरण मधले जे साहित्य आहे ते त्या जागेमध्ये टाकून द्यायचं आहे बरकत म्हणून आणि परत दुसरी भरून ठेवायची आहे आणि पूजा करायची आहे हळदी कुंकू लावून। रोज त्या म्हणजे आपण धूप दीप दाखवायचं, असंच करायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला आपल्या घरामध्ये ही उतरण भरायची आहे, कारण की उतरण भरल्याने आपल्या घरामध्ये कधीच धन धान्याची कमतरता राहत नाही, पण ती
ही वंशाची वृद्धी सुद्धा म्हटली गेलेली आहे। तर अशाच प्रकारे तुम्ही सुद्धा जर उतरण घेतलेले नसेल तर नक्कीच उतरण घ्या आणि तुम्ही पण तुमच्या घरामध्ये अशाच प्रकारे उतरण भरा। बघा तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल, कारण की ह्या ज्या पूर्वीच्या गोष्टी होत्या ह्या ज्या होत्या त्या खऱ्या होत्या। तेव्हाची लोकांना कधीच धनधान्याला कमतरता भासत नव्हती, नेहमी त्यांच्या घरामध्ये खूप प्रमाणात धान्य राहत होतं। आताच्या याच्यात काय झालेलं आहे, लोक 1 किलो 2 किलो आणतात, महिन्या येण्याच्या अगोदर ते संपून जातं, त्याला बरकत राहत नाही। तर आपल्या घरामध्ये कुठल्याही गोष्टीला बरकत राहावी आणि लक्ष्मी माता आणि अन्नपूर्ण मातेचा अखंड आपल्या घरामध्ये वास राहावा, याच्यासाठी आपल्याला आपल्या घराच्या देवघरामध्ये उतरण भरून ठेवावी लागते। तर ती उतरण आपल्याला अशा प्रकारे भरायची आहे। जर तुम्हाला हा माझा चॅनल आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, इतरांना सुद्धा पाठवा। श्री स्वामी समर्थ।